सर्वांना जय श्रीराम. ओम नमो नारायण. हर हर महादेव. सनातन ओंकार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपल्याला धार्मिक गोष्टी, पुरातन गोष्टी, वास्तू, ज्योतिष तथा उपाय या सगळ्यांबद्दल माहितीबद्दल या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला माहिती मिळत राहते. त्यासाठी सर्वांनी या सनातन ओंकार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब. या श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावणी शुक्ल पौर्णिमा असे देखील म्हणतात किंवा याला आपण नारळी पौर्णिमा देखील म्हणतो. तर याचं उत्तर असं आहे की आपण कुठलेही धार्मिक कार्य असो तर नारळ ठेवून कुठलेही शुभ कार्य करत असतो. नारळ जे आहे तर श्रीफळ जे आहे तर याला एक मांगल्याचं प्रतीक म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे नारळच्या वरच्या तोंडावर तीन महादेवाच्या कपाळासारखे डोळ्यासारखे त्रिनेत्राचा सिम्बॉल त्या नारळावरती आपल्याला पाहायला भेटतो. ज्याप्रमाणे नारळ बाहेरून जेवढं टणक आणि मजबूत राहते तेवढंच ते आतून सॉफ्ट आणि मऊ राहत असते. त्यामधील जो गर आहे तर तो शांततेचं प्रतीक राहत असतो. आणि म्हणूनच कोकण बांधव किंवा कोळी बांधव ही नारळी पौर्णिमा साजरी करत असतात, जेणेकरून समुद्राबद्दल आपली कृतज्ञता, आपलं प्रेम, आपली निष्ठा दाखवण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी, एक प्रेमाचं प्रतीक म्हणून समुद्राला शांतता करण्यासाठी, समुद्रामधून कुठल्या प्रकारची भरती, ओहोटी किंवा निसर्गाचं रौद्ररूप येऊ नये म्हणून एक त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून कोळी बांधव या दिवशी, नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ, श्रीफळ ते समुद्रामध्ये अर्पण करत असतात. आणि म्हणूनच याला नारळी पौर्णिमा असं म्हटलं आहे. आणि नारळ पौर्णिमेच्या दिवशीच रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमेचा हा सण पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर साजरा केला जातो. हा आपुलकीचा सण, बहीण भावंडांच्या नात्याचा सण हा दाते पंचांगानुसार 27 ऑगस्ट 2026 वार गुरुवारला सकाळी 9:08 पौर्णिमा तिथी ही सुरू होत आहे. आणि तीच पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पहाटे सकाळी 9:48 समाप्त होत आहे. पण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार तिथी म्हणजे सूर्य उगवण्यापर्यंत, उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत ग्राह्य धरला जातो. म्हणजे जी सूर्यानं तिथी पाहिली जाते ती तिथी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे सर्वांनी 28 ऑगस्टला हा रक्षाबंधन, राखी पौर्णिमा सण साजरा करावा. 27 ऑगस्टला भद्रा सुरू होत आहे आणि 28 तारखेला सकाळी भद्रा संपत आहे. आणि त्यामुळे भद्रा असलेल्याचा राखी पौर्णिमेवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि त्याची काळजी करण्याची पण आवश्यकता नाही. त्याच दिवशी 28 तारखेला पण राखी पौर्णिमेच्याच दिवशी चंद्रग्रहण आहे. आणि हे चंद्रग्रहण सकाळी 6:53 सुरू होत आहे आणि दुपारी 12:31 संपत आहे. त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसत नाही. त्यामुळे या ग्रहणाचा
कुठल्याही प्रकारचा विचार करण्याची आवश्यकता नाही. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी सनात ओंकारला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद.